नमस्कार. माझं नाव निवांत कवळे आणि आज आपल्याला एका विषयावर चर्चा करायची आहे आणि तो विषय म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जे हगवणे प्रकरण सुरू आहे, हुंडाबळी. तर त्या हुंडाबळी या विषयावर थोडंसं माझं विचार मी आपल्यापुढे व्यक्त करतोय. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि मी ज्यावेळेला यशवंत हायस्कूलमध्ये होतो त्यावेळेला मी एक प्रकल्प राबवलेला होता. तर प्रकल्प असा होता की मी सर्व हायस्कूलच्या मुलींच्याकडून असं लेखी लिहून घेत होतो की मी माझ्या लग्नाच्या वेळेला मुलींना मी हुंडा देणार नाही आणि मुलांना मी हुंडा घेणार नाही, अशा पद्धतीचं लेखी निवेदन घेऊन या हुंडा पद्धतीबद्दल प्रबोधन करत होतो. आता हुंडा देणं आणि घेणं हे कायद्यामध्ये बसतंय का? तर हे कायद्यामध्ये बसत नाही. हुंडा देणं जसं अयोग्य आहे किंवा गुन्हा आहे, तसं हुंडा देणं हे सुद्धा अयोग्य किंवा कायद्यामध्ये ते बसत नाही आणि तो गुन्हा आहे. मला असं म्हणायचं आहे की ही जी हुंडा पद्धत आहे, या हुंडा पद्धतीबद्दल संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि या संदर्भामध्ये अनेक प्रसारमाध्यमांमधून आवाज उठला गेला ही चांगली गोष्ट आहे. त्याच पद्धतीनं अनेक चॅनलवर मला दिसून असं आलं की मराठा बांधवांनी ह्या लग्नासाठी किंवा या हुंडा पद्धतीबद्दल एक आचारसंहिता निर्माण करावी किंवा संहिता निर्माण करावी किंवा काही नियम निर्माण करावेत आणि त्याचा प्रसार, त्याचं प्रबोधन या संपूर्ण मराठा समाजामध्ये व्हावं, असं मराठा समाजातील अनेक तज्ज्ञांचं मत आहे आणि याचं मी स्वागत करतो. परंतु दुसरा एक प्रश्न मला असा मांडायचा आहे की हुंडा ही जी पद्धत आहे, ही पद्धत फक्त मराठा समाजापुरती मर्यादित नाही, तर अनेक धर्मांच्या मध्ये, अनेक जातींच्या मध्ये सुद्धा ही हुंडा पद्धत प्रचलित आहे. सर्वच गोष्टी समाजामध्ये किंवा देशामध्ये कायद्यानं होत नसतात, तर यासाठी मानसिकता तयार व्हावी लागते. आपले रामदास आठवले यांनी पाठीमाग टीव्हीला एक बातमी दिलेली होती, सांगितलेलं होतं, त्यांनी निवेदन केलेलं होतं की बाबा आंतरजातीय विवाह करण्यासाठी हा कायदा रद्द होतोय. तर हा आंतरजातीय विवाहाबद्दल कायदा रद्दच नव्हे तर तो कायदा अंमलात आणून त्याच्यावर अंमलबजावणी प्रखरपणे करावी लागेल, तरच या आपल्या देशामध्ये परिवर्तन होऊ शकतं. आंतरजातीय विवाहाला प्रेरणा दिली पाहिजे, त्यांना संसार थाटून दिला पाहिजे, त्यांना अनेक सरकारी सवलती दिल्या पाहिजेत आणि त्याच्याही पेक्षा जास्त अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगायची वाटते की त्यांचं संरक्षण केलं पाहिजे, कायद्यानं संरक्षण केलं पाहिजे. नाहीतर आपण पाहतोय सैराट हा पिक्चर, काय झालं त्या सैराटमध्ये, तर त्या दोन्ही मुलांची म्हणजे लग्न केलेल्या दोन्ही मुलं, आणि सत्य घटना आहे, त्यांच्या हत्या करण्यात आल्या. आता हुंडा कुठं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये दिला जातो? ज्याच्याकडे खरोखरच पैसा भरपूर आहे अशा पद्धतीचं प्रदर्शन मांडण्यासाठी, मोठेपणाचा आव आणण्यासाठी आणि जगाला दाखवण्यासाठी अशा पद्धतीचे हुंडे दिले जातात आणि हुंडे घेतले जातात. तर ही जी हुंडा पद्धत आहे, ही हुंडा पद्धत कायद्यानं
आणि आंतरजातीय विवाहाला प्रेरणा दिली, त्यांना सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये सवलती दिल्या, त्यांचे संसार थाटून दिले आणि त्यांना आर्थिक मदत केली, त्यांना नोकऱ्यांच्या मध्ये सवलती दिल्या. तर बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये या समाजामध्ये असणारी जाती आणि धर्म यांच्यामध्ये असणारी जी दरी आहे, ही दरी निश्चितच कमी होईल असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. आणि सर्वच गोष्टी कायद्याने होत नसतात, तर त्याला मनाचीही तयारी असावी लागते, मनाचाही मोठेपणा असावा लागतो, मनाचं औदार्य असावं लागतं. एवढंच मी बोलू इच्छितो. आणि ही जी हुंडा पद्धत आहे, ही हुंडा पद्धत आपल्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर अखंड भारत देशातून हद्दपार करण्याचं कार्य स्वतः मुली आणि मुलांनी उचलावं. आणि मुलींनी असं ठरवावं की जो हुंडा घेणार आहे त्याच्याशी मी लग्न करणारच नाही. आणि मुलांनी सुद्धा असं ठरवलं पाहिजे की मी लग्न करत असताना कसल्याही प्रकारचा हुंडा घेणार नाही. अशा प्रकारच्या जर प्रतिज्ञा आजच्या युवा पिढीनं जर केल्या तर ही हुंडा पद्धत निश्चित संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मला आवर्जून आणि तळमळीनं सांगावं असं वाटतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.